मित्रांनो, एप्रिल आणि मेमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं. तर मित्रांनो, फायनली मित्रांनो, यासाठी जे अवकाळीची जी नुकसान भरपाई आहे ती शासनाने देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. जवळपास याच्यासाठी 106 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी चॅनलमध्ये. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर ऐकले इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जे शेतकऱ्यांचं किंवा ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी अवकाळीची मदत म्हणून शासनातर्फे जवळपास 106,56,48,000 रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे. तर या निधीअंतर्गत आता एप्रिल आणि मेमध्ये नुकसान तर मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. बऱ्याच जिल्ह्यात नुकसान भरपाई देखील मंजूर झालेली आहे. परंतु मित्रांनो, असे काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये नुकसान तर झालेलं आहे, परंतु त्या जिल्ह्याची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली नाही. तर ही जी रक्कम आहे ती DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील वितरित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या अंतर्गत मित्रांनो, जवळपास अकोला, बुलढाणा, त्यानंतर भंडारा या जिल्ह्यामध्ये जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं, आता भंडाऱ्याबरोबरच इतर जिल्ह्याचा देखील समावेश करायला पाहिजे होता, कारण की इतर जिल्ह्यामध्ये सुद्धाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. ते आपण आताच माहिती घेतली की बुवा बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसान होऊन सुद्धा इथली अपडेट शासनाने इथली दखल घेतलेली नाही. तर या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर 13,27,98,000 एवढी जी निधी आहे या 3 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. तर या अंतर्गत जवळपास जे जिल्हे पात्र ठरतील अशा जिल्ह्यांना या जे 106 कोटी रुपयांचा निधी आहे तो देखील वाटप करण्यासाठी मंजुरी देणार. परंतु सध्या तरी या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे जे निधी आहे तो वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी जवळपास 1 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली असली तरीसुद्धा हा निधी वाटप होता जवळपास 10 जुलैची तारीख येऊ शकते. कारण की सध्या जे निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि वाटपासाठी जी मंजुरी देण्यात आलेली आहे या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर शासनाचं आपल्या काम माहीतच आहे. आता सर्वांना माहीतच झालेलं आहे की बाबा शासन आश्वासनं देतं, निधी मंजूर करतं, परंतु निधी मंजूर झालेला वाटपाला थोडंसं मुहूर्त वगैरे काढून त्यानंतरच हे निधी वगैरे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याला सुरुवात करत असतं. तर या अंतर्गत मित्रांनो, भंडारा, अकोला आणि त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी असाल तुम्ही देखील, तर तुमच्या देखील खात्यात ही रक्कम वितरित झाली त्यानंतर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा नक्कीच होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. धन्यवाद.